नवी मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून या ठिकाणी काही सूचना सुद्धा हरकती मागवण्यात आलेल्या आहेत। मात्र ही प्रभाग रचना चुकीची असल्याचा आरोप भाजपाचे नेते संजीव नाईकांनी केलेला आहे। सर काय म्हणाल, नक्की काय संपूर्णपणे चुकलेलं आहे इथे बरंच काही चुकलेलं आहे। मुळातच महापालिकेकडून जे सादर केलं आहे ते चुकलेलं आहे की नगरविकास खात्याने केलेलं आहे चुकलेलं आहे, हे आता निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्राचं त्यांनीच आता आपल्याला ते स्पष्ट करावं लागेल। प्रभाग रचना पॅनल सिस्टीम ज्याला म्हणतो ही पहिल्यांदाच नवी मुंबईत होते 30 वर्षामध्ये, त्याच्यामुळे नक्कीच सर्वांना हा प्रश्न राहणार आहे। आता नवीन गवतेजी यांच्या 1 नंबरवरून सुरू होतो तर आमच्या CBDला संपतो, तर बऱ्याच ठिकाणच्या ज्या काही निकष आहेत हे निकषांना तोडमोड केलेलं आहे आणि कुठे पटरी पार झालेली आहे, कुठे हायवे क्रॉस झालेला आहे, गल्ली म्हणजे मेन रोड हा त्या ठिकाणी न पकडता छोटंसं नाला पकडलेला आहे, गटर पकडलेला आहे, पायवट पकडलेले आहेत। त्याच्यामुळे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही काही पहिल्यांदाच होत नाही आहे। त्याच्यामुळे जे निकष आहेत त्याच्यानंतर लोकसंख्येचं पण निकष या ठिकाणी मांडलं गेलेलं नाही आहे। आपण आता काय हरकती घेतलेल्या आहेत? आम्ही ह्या 1 नंबर पॅनलपासून तर 28 नंबर या सर्व ठिकाणी हरकत घेतली, कारण कसं एका ठिकाणी हरकत घेतली की त्याचं गणित वजा आणि प्लस म्हणजे वजा होतं तर कुठे अधिक होतं। त्याच्यामुळे सर्वच प्रभाग रचनेमध्ये त्या वॉर्ड ऑफिसच्या पद्धतीने आम्ही ती प्रभाग रचना सादर केलेली आहे। आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी जे कोण याच्यात ते अभ्यास आहे त्या सर्वांनी, खास करून सागरजी नाईक यांनी व्यवस्थित अभ्यास करून हे सर्व सादर केलेलं आहे। मला विश्वास आहे की लोकशाहीमध्ये न्यायदेवता जसं आपल्या लोकांना न्याय देते तसं निवडणूक आयोग हे न्यायदेवतेच्या भूमिकेत इथे आहे। ते या नवी मुंबईच्या जनतेला न्याय देतील आणि आम्ही जे काही सुचवलेलं आहे, आणि एकच आम्ही सुचवलेलं नाही आहे इथे, म्हणजे वेगवेगळे आम्ही अल्टरनेट त्यांना दिलेले आहेत। अल्टरनेट नंबर 1, 2, 3 असे वेगवेगळे दिलेले आहेत। या सर्वांची जर गोळाबेरीज केली तरी कुठेही म्हणजे जे काही सुचवलेलं आहे आमच्याकडून हे कमीत कमी त्रुटी आहेत त्याच्यामध्ये। सर आता याच्यामध्ये सत्तेमध्ये BJP आहे, एकीकडे शिवसेना शिंदे गट आहे, हे सर्व शिवसेना शिंदे गटाने केलं असल्याचा आरोप होतोय, तुमच्या लोकांनी आरोप केलेले आहे। नाही, या ठिकाणी बघा कुठल्या व्यक्तिगत याच्यावर नाही, आमचा आरोप महापालिकेवरती आहे, आमचा आरोप नगरविकास खात्यावर आहे। महापालिकेने सादर केलेला आहे ते कोणाला सादर केलेलं आहे? आजपर्यंत हे डायरेक्ट निवडणूक आयोगाला जायचं, परंतु पहिल्यांदा हा अधिकार नगरविकास खात्याच्याकडे असल्यामुळे तो नगरविकास खात्यांनी सादर केलेला आहे ना। नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे आहेत। नाही, आम्ही खात्यावरती आरोप करणार, त्याचं कोण मंत्री आहेत यांच्यापेक्षा आम्ही शेवटी निर्माण तयार तर केलेलं आहे, ते खात्यानेच तयार केलेलं आहे। पण मंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होणार नाही असं आम्ही बोलणं उचित राहणार नाही, ते निवडणूक आयोगाने विचारायचं आणि निवडणूक आयोगाने सांगायचं। परंतु आमचा आरोप म्हणण्यापेक्षा आमच्या सूचना आहेत आता की आम्ही जे सुचवलेलं आहे त्या सूचनेप्रमाणे केलं तर कोणावरही अन्याय होत नाही आणि निपक्षपाती पद्धतीचं या ठिकाणी ही निवडणूक होईल असा आम्हाला विश्वास वाटतो। ह्या ठिकाणी निवडणूक आयोग जी काही प्रभाग रचनेमधली जेव्हा हेअरिंग देईल त्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशनही त्यांना व्यवस्थित करू आणि आम्हाला विश्वास आहे की नवी मुंबईच्या ह्या सर्व पदाधिकारी असतील, नगरसेवक यांनी जी काही मेहनत केलेली आहे की कशा पद्धतीने प्रभाग रचनेच्या संदर्भात सूचना आहेत त्या ठिकाणी ते स्वीकारतील। नाही, पण महायुतीतल्या दोस्तामध्येच कुस्ती सुरू आहे असं एकंदरीत दिसतंय। नाही, आम्ही कोणावर आरोप केलेला नाही आहे ना, ते आमचं म्हणणं आहे की जे काही सादर केलेलं आहे ते महापालिकेने चुकीचं सादर केलेलं आहे आणि महापालिकेने जर चुकीचं नसेल केलं तर मग ते नगरविकास खात्याने चुकीचं केलेलं आहे। दोघांपैकी कोणतरी याच्यात चूक, याच्यामध्ये जर काय बदल झाले नाहीत तर आपलं पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल न्यायदेवता, कोर्टात जाऊ आम्ही। शेवटी काय आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं न्याय मागायचा असेल तर ती कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं आम्ही त्या ठिकाणी अवलंबन करू। सर एका साईडला राहुल गांधीने वोट चोरीचा आरोप केला, दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या तुम्हाला सुद्धा त्याच लाईनवरती पुढे जावं लागतंय, म्हणजे नक्की काय चाललंय? नाही, योग्य वेळी आम्ही योग्य गोष्टी बोलूच। तूर्त आत्ता जे काही बोलतोय ना ते नवी मुंबई महापालिकेने जे सबमिट केलेलं आहे आणि नगरविकास खात्याने जे सबमिट केलेलं आहे हे चुकीचं आहे असं आमचं ठाम मत आहे। नक्कीच आपण पाहतो की प्रभाग रचना जी झाली ती पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।